वेलकम फ्रेंड्स. या सेशन मध्ये आपण सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे जो म्हणजे आर्टिकल्स, युजेस आर्टिकल्स. इंग्रजीमध्ये नाउन्सना डिटरमाइन करण्यासाठी वेदर इट इज इन स्पेसिफिक और वेदर इट इज इन जनरल, त्या थिंग मध्ये आपल्याला स्पेसिफाय करण्यासाठी, डिटरमाइन करण्यासाठी तीन वर्ड्स आहेत, ए, ॲन आणि द. हे तीन आर्टिकल्स आहेत, ए, ॲन आणि द. तुम्ही बघू शकता या तीन मध्ये दोन पार्ट झालेले, तो म्हणजे ए आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत. सिंग्युलर कॉमन नाउन्सच्या पूर्वी यूज केले जातात. त्याच्यामध्ये युजेस ऑफ आर्टिकल ए. आर्टिकल ए चे आपण कशा पद्धतीने करतो हे पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड. बिफोर सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाउन्स दॅट बिगिन्स विथ कॉन्सोनंट साऊंड्स ऑर लेटर्स. अशी काही कॉमन नाउन्स आहेत, सामान्य नाम आहेत सिंग्युलर नंबर मध्ये, एक वचन मध्ये, आणि ती त्यांच्या पूर्वी काउंटेबल म्हणजे 1, 2, 3 आपण त्यांना काउंट करू शकतो. अशी कॉमन नाउन्सच फक्त काउंटेबल असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी वॉवेल्सनी सुरुवात झाली असेल तरी त्याचा साऊंड मात्र कॉन्सोनंट येतो आणि म्हणून त्याच्या अगोदर ए आर्टिकल यूज केले जातात. लक्षात घेऊयात, काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये बघूया. अ बॉय, अ टेबल, अ स्पून. यू कॅन सी ई. इथे ऍक्च्युअल ए हे तुमचं वॉवेल आहे, तरी सुद्धा तिथे ए आर्टिकल यूज केलंय, कारण इट बिगिन्स विथ ई मीन्स युरेका. इट साऊंड लाईक यू, म्हणजे कॉन्सोनंट साऊंड होतो. आता वचा ओ हे काय ऍक्च्युअल वॉवेल आहे, परंतु साऊंड काय करते ते व, म्हणजे साऊंड त्याचा ज्यावेळेला प्रोड्यूस होतो त्यावेळेला कॉन्सोनंट साऊंड होतो. त्याच्यानंतर युनिक, परत अगेन साऊंड जो आहे तो कॉन्सोनंट होतो, म्हणून या कॉमन नाउनच्या पूर्वी ए आर्टिकल यूज केलं जातं. त्याच्यानंतर पुढे बघूयात की बिफोर सम एक्सप्रेशन्स ऑफ क्वांटिटी. आता अशा काही क्वांटिटीची एक्सप्रेशन्स असतात की त्यांच्या नाउनच्या पूर्वी आर्टिकल ए यूज केलं जातं. अ फ्यू, अ लॉट ऑफ, अ लिटल, अ गुड डील ऑफ, अ ग्रेट अमाउंट ऑफ. देन वी हॅव प्रॉपर नाउन इज यूज ऍज अ कॉमन नाउन. कधी कधी प्रॉपर नाउन हे कॉमन नाउन म्हणून यूज केलं जातं, एखाद्या कम्युनिटीसाठी किंवा एखाद्या धर्मासाठी यूज केलं जातं. एक्झाम्पल आहे, वी आर वेटिंग फॉर अ बुद्धा टू ब्रिंग अ पीस इन दिस व्हायलेंट वर्ल्ड. या ठिकाणी अ बुद्ध हे काय प्रॉपर नाउन आहे, परंतु इथे एका कम्युनिटीसाठी, रेसिझमसाठी, रेससाठी यूज केलंय आणि म्हणून मग तुम्हाला त्या ठिकाणी ए आर्टिकल यूज केलेलं पाहायला मिळतं. देन वी हॅव सम एक्सप्रेशन्स. नाउ एक्झाम्पल्स, ॲट अ लॉस, अ नॉसियन्स, a pleasure, a shame. So these are some expressions which we can use article A. Now here we can't use article A. So look at this article A, definite article A we can't use or is not used. कुठे यूज केलं जात नाही. तर जेव्हा प्रॉपर नाउन असतं ना, बिफोर प्रॉपर नाउन इन जनरल, प्रॉपर नाउनच्या पूर्वी आर्टिकल यूज करता येत नाही. आपण नॉट ए संगीता देऊ शकतो, पण ए संगीता लिहिता येत नाही, लक्षात ठेवा. बिफोर ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे जी नाउन्स ऍबस्ट्रॅक्ट असतात, ज्याच्यामध्ये लव, हॅटर्ड, त्याच्यानंतर इमोशन्स वगैरे एक्सप्रेस केलेले असतात, त्या नाउन्सच्या पूर्वी आर्टिकल ए यूज करता येत नाही. यू कॅन सी द प्राइस ऑफ सीन इज डेथ. आपण अ डेथ किंवा अ सीन म्हणू शकत नाही, सो कीप इन माइंड. त्याच्यानंतर बिफोर मटेरियल नाउन्स हा एक नाउनचा टाईप आहे, या नाउनच्या पूर्वी ए आर्टिकल यूज करता येत नाही. प्लीज पास मी सम सॉल्ट. आता इथं अ सॉल्ट म्हणता येत नाही, लक्षात. बिफोर काउंटेबल प्लुरल कॉमन नाउन्स. काउंटेबल तर असतातच, कॉमन नाउन्स आर काउंटेबल, परंतु त्याच्यातही प्लुरल म्हणजे अनेक वचन जे नाउन्स असतात कॉमन नाउन्स, त्यांच्या पूर्वी ए आर्टिकल यूज करायचं नाही, कारण ते मोर दॅन वन असतात. So see some examples. Could you help me carry books to the library? Not a books. How books म्हणता येत नाही त्या केसमध्ये. So this is all about before common singular nouns that are used to represent a race or class. आता एखादं कॉमन नाउन काय करतं, त्या कम्युनिटीला, क्लासला रिप्रेझेंट करत असतं. मॅन इज अ सोशल बीइंग, नॉट अ मॅन, नॉट ए सोशल. आता या ठिकाणी अ सोशल किंवा अ मॅन, अ सोशल म्हटलंय, परंतु अ नॉट अ मॅन, अ सोशल बीइंग, तर ए मॅन म्हणता येत नाही. ओके, सो बिफोर एन ऍडजेक्टिव्ह इट डज नॉट मॉडिफाय अ नाउन. आता ऍडजेक्टिव्ह जेव्हा मॉडिफाईड करत नसतं नाउनला, काही ऍडजेक्टिव्ह असतात नाउनला मॉडिफाईड करतात, मोर इन्फॉर्म करत असतात, परंतु या केसमध्ये ए आर्टिकल यूज करता येत नाही. एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हाऊ डिड यू लाईक द फिल्म?
इट इज सुपर. सुपर्ब नाही म्हणताय. अँड वेन अनादर डिटर्मिनर इज यूज, एखादं दुसरं डिटर्मिनर त्या ठिकाणी यूज केलेलं असेल त्या वाक्यात, तर तुम्ही हे आर्टिकल यूज करू शकत नाही. दिस इज हिज बुक, या ठिकाणी हिज हे डिटर्मिनेशन आहे, त्याच्यामुळे हिजच्या नंतर किंवा हिजच्या अगोदर किंवा हिज बुक असं आपण म्हणू शकत नाही. सो दॅट्स ऑल फॉर आर्टिकल ए.